तर आता आम्ही आहोत पेंचच्या एकदम कोर जंगलामध्ये आणि याचं नाव काय म्हटलं? धोबी रपटामध्ये आता हे नदी आहे. इकडे जेव्हा वाघ वगैरे येते तेव्हा इकडे पाणी पिते म्हणते. अजून तर दिसला नाही आम्हाला वाघ, आता समोर पाहू दिसला तर. जगातनो आम्ही आलो आहे आता कोलीतमाराच्या घनदाट जंगलामध्ये आणि इथे आता आम्ही जंगल सफारी करायसाठी आलो आहे. हे सगळ्यात घनदाट जंगल असं आहे. ते सफारी नाही करतायत पण भेटली आम्हाला स्पेशल लोकांसाठी आता स्पेशल सर्विस. एक खास बात आहे, पण या साईडला आहे ना पूर्ण रानतूष आहे चारही साईडला. तर असा ऑक्सिजन आहे एकदम डबल ऑक्सिजन लेवल. तरी गेल्यावर स्किन पा कशी ग्लो करते आता. गाईज आम्हाला इकडे हरिण मोर दिसलेले आहेत. म्हणजे इकडे जवळपास वाघ पण आहे. गाईज तरी काय म्हणा हरिण दिसले. हरिण गाईज तर या घनदाट जंगलामध्ये 2 ते 3 हजार पुराने विटा आहे. 2 ते 3 हजार वर्ष जुन्या विटा या. जे विटा भाजण्याची प्रक्रिया जी आहे ती 2 वर्षापूर्वीची आहे. 2000 वर्षापूर्वीची आहे. गाईज बंदर देख. बंदर नाही ना, बंदर बी नाही पाय. हे दिसलं का पाहिलं ना. हे हरिण देखो, हरिण बघा गाईज. नदीमध्ये पाणी नाही ना, आता मस्त इकडे बोटिंग करायला भेटली असते आम्हाला. काही गोष्ट नाही, आम्ही पुन्हा येऊ पाणी आल्यावर आणि बोटिंग सगळं करू. 200-300 फोटोज काढून आता आम्ही चाललो आपल्या कुटीवर. फायनली सफारी करून आम्ही वापस पोहोचलेलो आमच्या गेस्ट हाऊसवर. सिम्बा हाय मॉर्निंग दर्शकांनो. तर आज आहे आमचा 3रा दिवस पेंचमध्ये. आम्ही आलो आहे आता या एका शेतामध्ये. इकडे संत्रा लागले आहे म्हणे, खूप सारे संत्रा खायचे होते तर संत्रा तोडून राहिलो. आता इकडे अक्षयभाऊ पण संत्रा तोडत आहे आणि संत्रा तोडल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत आता एका शेतामध्ये. तिकडे आमची अजून एक पार्टी आहे. मस्त संत्रा लागले इकडे, खूप सारे संत्रा लागले. नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता इकडे नदीच्या घाटाने शेत आहे. एक नंबर जिंदगी की असली मजे तो ये ले रहा, मजे ही मजे. गाइस अभी हमने खेत ले लिया है एक संतरे का यहाँ पे. 3 दिवसानंतर आमची आता फायनली जायची वेळ आली आहे पेंचमधून. तरी जायची काही इच्छा होत नाही आहे. वेदरच इतकं मस्त आहे की जायची बिलकुल इच्छा होत नाही आहे. जर तुम्ही इथे आले पेंचमध्ये कोलीतमारामध्ये तर तुम्ही इथल्या ज्या काही राईड्स आहेत त्या नक्की करा. पॅरामोटर तर एकदम नक्की करा. आणि आता निघतो आता. बाय.